तर नमस्कार मित्रांनो, आज आपण इतिहासातील महत्त्वाची घटना हा टॉपिक बघत आहोत. हा आजचा आपला दुसरा टॉपिक आहे. याच्या आधीच्या टॉपिकमध्ये आपण 1757 ते 1857 पर्यंतचा कालखंड बघितला होता. आजच्या टॉपिकमध्ये आपण 1857च्या पुढील कालखंड बघणार आहोत. तर 1857चा कालखंड बघत असताना सर्वात महत्त्वाची घटना आहे 1857चा उठाव. 1857चा उठाव हा इंग्रजांच्या विरोधात केलेला भारतातील पहिला सर्वात मोठा उठाव होता आणि या उठावाची पार्श्वभूमी इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या धोरणामध्ये लपलेली होती. इंग्रजांनी अनेक प्रकारे राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा अनेक प्रकारे लोकांची पिळवणूक केल्यामुळे लोकांमध्ये म्हणजे जे काही राजे राजवाडे असतील, सैनिक असतील, त्या सर्वांमध्ये इंग्रजांबद्दल जो असंतोष होता त्या असंतोषाचा भडका हा 1857च्या उठावामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर सर्वप्रथम 1857चं उठावाचं अनेक कारणं जरी असली तरी एक तात्कालिक कारण आपण काय म्हणू शकतो, एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसाला गाई व डुकराची चरबी लावलेली असल्याची अफवा त्यावेळी पसरली होती. म्हणजे काय तर लष्करातील सैन्यांना जी एनफिल्ड नावाची नवीन बंदूक दिली जात होती त्या बंदुकीतील जी काडतुस होती त्या काडतुसाला गाई व डुकराची चरबी लावलेली होती अशी अफवा पसरली. आणि गाई ही हिंदूंसाठी पवित्र आहे आणि डुक्कर हा मुस्लिम समाजासाठी तो अपवित्र आहे. अशा प्रकारे हिंदू आणि मुसलमानचा असेल किंवा इतर धर्माच्या लोकांचं धर्मभ्रष्ट करण्यासाठी इंग्रजांचा हा कट आहे अशा प्रकारची एक भावना सैनिकांमध्ये निर्माण झाली होती. त्या भावनेचा उद्रेक म्हणून 1857च्या उठावाला सुरुवात झाली. तर हे 1857चा उठाव सुरू कोणी केलं तर 29 मार्च 1857 या तारखेला 34व्या बटालियनमधील एक शिपाई, त्याचं नाव होतं मंगल पांडे. मंगल पांड्याद्वारा बराकपूर छावणी येथे सार्जंट ह्युसेन वर गोळी झाडली व उठावाची सुरुवात झाली. म्हणजे 34व्या बटालियनमधील सार्जंट ह्युसेनवर मंगल पांडेनं गोळी झाडली. कधी झाडली? 29 मार्च 1857 या तारखेला गोळी झाडली आणि त्या दिवसापासून 1857च्या उठावाला सुरुवात झाली. खरं तर इंग्रजांच्या विरोधात जो असंतोष होता तो सैनिकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून होता आणि त्यांनी सर्वांनी मिळून एकत्र एक उठाव करण्याचं ठरवलं सुद्धा होतं. आणि या उठावाची एक नियोजित तारीख होती, ती तारीख होती 31 मे 1857. परंतु काही कारणांमुळे मंगल पांडे यांनी त्या तारखेच्या आधीच उठावाला सुरुवात केल्यामुळे बऱ्याच सैनिकांचा थोडासा भ्रम झाला आणि जो काही संपूर्ण भारतात एकाच दिवशी उठाव होणार होता तो न होता वेगवेगळ्या तारखेला तो उठाव झाला. आणि याच कारणामुळे इंग्रजांना छोट्या छोट्या भागामध्ये झालेला हा उठाव दडपण्यात यश आले आणि 1857चं युद्ध जेवढ्या प्रमाणात यशस्वी व्हायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात यशस्वी न होता त्या तिथे इंग्रजांचा विजय झाला. इथे आपण बघू शकतो 29 मार्च 1857ला मंगल पांडेने गोळी झाडली आणि मेजर ह्युसेनवर त्याने गोळी झाडल्यामुळे 1857च्या उठावाला सुरुवात झाली. त्यामुळे 8 एप्रिल 1857ला इंग्रजांनी मंगल पांडेला फाशी दिली. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1857चा जर विचार केला तर परीक्षेत आपल्याला 1857चा उठाव कोणकोणत्या ठिकाणी झाला आणि कोणत्या ठिकाणी कोणाचे नेतृत्व होते यावर प्रश्न विचारले जातात. ते आता आपण बघूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात सुरुवात झाली होती 10 मे, जे बराकपूर छावणीत उठावाची सुरुवात झाली, परंतु मूळ लष्करी रूपात मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती 10 मेला मिरत या ठिकाणी शिपायांनी मोठा बंड केला आणि तिथून ते दिल्लीला गेले आणि दिल्लीमध्ये सर्वप्रथम 11 मे या तारखेला त्यांनी दिल्ली काबीज केली आणि दिल्लीला उठावाची सुरुवात झाली. तर हे इथे दिल्ली या ठिकाणी बंडवाल्यांचे नेतृत्व कोणी केलं असा जर प्रश्न विचारला तर तो केला होता बहादूर शाह जफर. दिल्ली येथील उठाववाल्यांचे नेतृत्व केले बहादूर शाह जफर दिल्ली. त्यानंतर जर बघितलं तर लखनौ या ठिकाणी उठाववाल्यांचं नेतृत्व कोणी केलं तर लखनौला बेगम हजरत महल यांनी उठाववाल्यांचं नेतृत्व केलं होतं. बेगम हजरत महल यांनी कुठे उठाव केला होता तर तो होता लखनौला. कानपूर या ठिकाणी उठावाचे नेतृत्व कोणी केलं तर कानपूर या ठिकाणी होते नानासाहेब पेशवे. तर इथे बघा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बेगम हजरत महल आणि नानासाहेब पेशवे हे दोघेही उठाव जेव्हा त्यांचा अयशस्वी झाला त्यावेळेस बेगम हजरत महल यांचा लखनौचा उठाव जेव्हा अयशस्वी झाला तेव्हा ते नेपाळला पळून गेल्या. त्यासोबत असाच एक प्रकार कानपूर या ठिकाणी
नानासाहेब पेशवेंचा जेव्हा उठाव अयशस्वी झाला त्यावेळेस ते सुद्धा नेपाळला पळून गेले होते. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. नेपाळला पळून जाणारे 2 शासक कोणते? एक होते बेगम हजरत महल आणि एक होते नानासाहेब पेशवे. त्यानंतर झाशी या ठिकाणी उठावाल्यांचं नेतृत्व कोणी केलं? तर राणी लक्ष्मीबाई. आणि बऱ्याच वेळा प्रश्न अजून एक विचारला जातो, राणी लक्ष्मीबाई यांचा उठाव अयशस्वी करणारा इंग्रज अधिकारी कोण? तर त्याचं नाव होतं ह्यू रोज. हे एक नाव लक्षात ठेवा, ह्यू रोज. रोज या शब्दावरून लक्षात ठेवू शकता तुम्ही. रोज म्हणजे गुलाब आणि राणी लक्ष्मीबाई यांना गुलाब आवडत होता असं एखादी तुम्ही हिंट लावू शकता. बाकी तुम्हाला कसं लक्षात ठेवा तुमच्या पद्धतीनुसार लक्षात ठेवा. तर राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं. ग्वाल्हेर आणि कालपी या ठिकाणी उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर तात्या टोपे. तात्या टोपे हे कोण होते? तात्या टोपे नानासाहेब पेशवे यांचे सेवक होते. त्यांनी नानासाहेब पेशव्यांसोबत उठावाला सुरुवात केली आणि त्यांचं मुख्य कार्य हे ग्वाल्हेर आणि कालपी या ठिकाणी त्यांनी उठाव केला. 18 एप्रिल 1858 या तारखेला तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती. ही तारीख सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बेगम हजरत महल नेपाळला पळून गेल्या. नानासाहेब पेशवे नेपाळला पळून गेले. राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले युरोजकडून. आणि तात्या टोपे जे होते ते तात्या टोपे सुद्धा इंग्रजांच्या हाती पकडले गेले आणि त्यांना 18 एप्रिल 1858ला फाशी देण्यात आली. दिल्लीच्या बाबतीत जो बहादूर शाह जफर होता त्याला सुद्धा पकडण्यात आले होते आणि त्याला रंगून म्हणजे त्यावेळेसचं जे एक ब्रह्मदेश होतं ब्रह्मदेशला त्यांना पाठवण्यात आलं होतं. हे एक लक्षात ठेवा. बहादूर शाह यांना रंगून येथे पाठवण्यात आलं. बेगम हजरत महल नेपाळला गेले. नानासाहेब पेशवे नेपाळला गेले. राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले. तात्या टोपे यांना 18 एप्रिल 1858ला फाशी देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाचे नावं परीक्षेत विचारले जातात. पहिलं नाव आहे सातारा या ठिकाणी उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ते होते रंगो बापूजी गुप्ते. सातारा या ठिकाणी उठावाचे नेतृत्व करणारे सैनिक कोण? तर ते होते रंगो बापूजी गुप्ते. साताऱ्याचे महाराज छत्रपती जे साताऱ्याचे जे छत्रपती होते त्यांच्या सेवेत असणारे रंगो बापूजी हे इंग्रजांच्या विरोधात 1857च्या युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता. आणि त्यासोबत कोल्हापूरचे उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ते होते छत्रपती चिमासाहेब. तर अशा प्रकारे साताऱ्याचे रंगो बापूजी गुप्ते, कोल्हापूरचे चिमासाहेब, कालपीचे तात्या टोपे, ग्वाल्हेर आणि कालपी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कानपूरला नाना पेशवे, लखनौला बेगम हजरत महल आणि दिल्लीला बहादूर शाह जफर. या सर्वांची नावं तुम्ही नीट लक्षात ठेवा. परीक्षेत यांच्यावर प्रश्न विचारले जातात. हे पाठ असणं गरजेचं आहे. तर 1857चा उठाव याचा परिणाम काय झाला? 1857च्या उठावाच्या नंतर 1857 पर्यंत म्हणजे 1757 ते 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर जो काही साम्राज्य विस्तार केला होता त्या सर्व साम्राज्य विस्ताराचा अंत झाला. आणि इथून पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी इंग्लंडच्या संसदेकडून म्हणजे इंग्लंडची जी राणी होती त्या राणीमार्फत आता भारताचा कारभार चालू झाला. 1857च्या युद्धानंतर 1858ला 1 नोव्हेंबर 1858ला राणीने एक जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन इथून पुढे इंग्लंडच्या राणीमार्फत भारताचा सर्व कारभार चालवला जाईल अशी घोषणा करण्यात आली. लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाळ आहे 1856 ते 1862. याआधी आपण बघितलं होतं 1856 पर्यंत लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ होता. 1856 पासून 1862 पर्यंत लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाळ आहे. त्यामुळे 1857चं जो युद्ध होतं ते लॉर्ड कॅनिंगच्याच काळात झालं होतं. 1857च्या युद्धानंतर महत्त्वाची घटना घडली की 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता निघून जाऊन इंग्लंडच्या राणीची सत्ता आता भारतात आली. या इथे बघितलं गेलं तर इसवी सन 1600ला साधारणपणे इसवी सन 1600ला ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची सनद मिळाली होती आणि ती भारतात व्यापारास सुरुवात केली होती त्यांनी. 1600 पासून 1857 पर्यंत भारतातील जो काही कारभार होता तो फक्त एकटी ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे एक फक्त कंपनी भारत चालवत होती.
इंग्लंडच्या सरकारचा त्यात हस्तक्षेप होता, परंतु अप्रत्यक्ष होता. परंतु सर्व कारभार, जो काही पैसा असेल, जो काही तिथं भ्रष्टाचार असेल, तो सर्व फक्त एका कंपनीने केला होता, ईस्ट इंडिया कंपनीने. आता इथून पुढे ही ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली आणि त्या जागी इंग्लंडची जी राणी आहे, ती राणी संसदेमार्फत आणि त्यांनी एक बोर्ड स्थापन केलं होतं. त्या बोर्डामार्फत भारताचा कारभार सुरू झाला. तर एक नवीन पद निर्माण करण्यात आलं, गव्हर्नर जनरल. हे पद त्या इथे रद्द केलं आणि त्या जागी आता भारत मंत्री हा संसदेतून म्हणजे इंग्लंडमधून काम करत होता आणि व्हाईसरॉय हा भारतात राहून काम करत होता. अशा प्रकारे एक 2 पदं निर्माण करण्यात आली. तर भारतात जो मुख्य आधी गव्हर्नर जनरल होता, त्याच्या पदाचं नाव बदलून आता काय केलं गेलं तर व्हाईसरॉय हे पद नवीन बनवलं गेलं. तर 1856ला शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग. 1857चं युद्ध झालं. युद्धानंतर ईस्ट इंडिया कंपनी सरकार बरखास्त झालं आणि आता इंग्लंडची राणीचा कारभार सुरू झाला आणि व्हाईसरॉय हे पद तयार झालं. त्यानुसार 1856ला शेवटचा जो गव्हर्नर जनरल होता, तोच आता 1858ला नवीन व्हाईसरॉय म्हणून कारभार पाहायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे इंग्लंडच्या राणीचा जो जाहीरनामा होता, तो जाहीरनामा कुठे सादर केला होता? तो अलाहाबाद या ठिकाणी, उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद या ठिकाणी. अलाहाबादच्या दरबारात लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि तोच आता इथून पुढे पहिला व्हाईसरॉय बनला. तर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? तर तो होता लॉर्ड कॅनिंग. आणि पहिला व्हाईसरॉय कोण? तर तो सुद्धा होता लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर 1858च्या भारत प्रशासन कायद्यानुसार, म्हणजेच हा जो जाहीरनामा होता त्यालाच एक कायद्याचं नाव देण्यात आलं, भारत प्रशासनचा कायदा. त्या कायद्यानुसार कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय बनला. 1857चा उठाव कॅनिंगच्याच काळात झाला होता. 1860ला भारतीय दंडविधान संहिता लागू केली. लॉर्ड मेकॉले याने भारतीय दंडविधान संहिता तयार केलं होतं आणि ती संहिता लागू करण्याचं कार्य लॉर्ड कॅनिंग याने केलं. कधी केली? तर 1860ला. परीक्षेत हा प्रश्न येऊन गेलाय. भारतीय दंडविधान संहिता केव्हा लागू झाली? 1860ला. म्हणजे जे आता आपण सध्याच्या घडीला जे आपण IPC बघतो, आत्तासुद्धा आपल्या भारतामध्ये IPCनुसार आपल्याला गुन्ह्याबद्दल शिक्षा दिली जाते, तीच IPC 1860ला लागू झाली आहे. आणि ती IPC कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात लागू झाली? तर ती आहे लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर पुढचा भाग आहे 1861. 1861ला इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. त्यानंतर 1861मध्ये 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली. प्रथम पहिलं होतं मुंबई, त्यानंतर मद्रास आणि त्यानंतर कोलकाता. अशा प्रकारे कॅनिंगच्या काळामध्ये महत्त्वाच्या घटना, एक राणीचा जाहीरनामा, त्यानंतर तो पहिल्यांदा व्हाईसरॉय बनला, भारतीय दंडविधान संहितेची लागू झाली आणि उच्च न्यायालयाची स्थापना. तर यानंतर आता आपण लॉर्ड लिटन यांचा कार्यकाळ बघूयात. महत्त्वाचे व्हाईसरॉय फक्त आपण इथे बघणार आहोत. तर लॉर्ड लिटन यांचा कार्यकाळ का महत्त्वाचा आहे? कारण भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील यांचं नाव लॉर्ड लिटन आणि लॉर्ड यांच्या नंतर आलेले लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ बराच महत्त्वाचा आहे. यांच्याबद्दल बरेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. तर लॉर्ड लिटन यांचा जो कार्यकाळ होता तो बऱ्यापैकी वादग्रस्त होता. भारतातील लोकांना दिलेलं स्वातंत्र्य जास्तीत जास्त त्यांच्या स्वातंत्र्याच्या ते विरोधात होते. त्यामुळे त्यांनी जे कायदे केले, त्यांनी जे नियम लावले ते भारतीय स्वातंत्र्याच्या, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या आणि लोकांच्या भारतातील जे काही लोक होते ते सर्व लोकांच्या विरोधातले हे कायदे होते. सर्वप्रथम बघूयात आपण 1877ला त्यांनी पहिला दिल्ली दरबार भरवला. दिल्ली दरबार कशासाठी भरवला होता? तर इंग्लंडची जी राणी होती त्यावेळेसची राणी विक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी हा किताब तिने धारण केल्याचे त्यांनी जाहीर केले. म्हणजे विक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी हा किताब कोणी दिला? तर लॉर्ड लिटन यांनी जाहीर केला. कधी केला? 1857ला. कुठे केला? तर तो दिल्ली दरबार या इथे केला. खास भारताची सम्राज्ञी हा किताब देण्यासाठी दिल्ली दरबार लॉर्ड लिटन यांनी भरवला होता.
1877ला आणि ह्या दरबारावर प्रचंड खर्च करण्यात आला. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ झाला होता. शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अनेक शेतकरी दुष्काळामुळे शेतसारा न भरल्यामुळे किंवा अनेक कारणांमुळे त्यांचे नुकसान झाले होते आणि अशा काळात शेतीवर खर्च न करता लॉर्ड लिटन याने दिल्ली दरबार भरवण्यासाठी जो काही खर्च केला त्या खर्चामुळे भारतातील जनता लॉर्ड लिटनवर प्रचंड प्रमाणात नाराज झाली होती. त्यानंतर आता आपण बघूयात 1878ला लॉर्ड लिटन यांनी देशी वृत्तपत्र कायदा केला. त्यालाच आपण व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट असे म्हणतो. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट काय होता तर भारतातील जे काही देशी वृत्तपत्र होते ते देशी वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध या कायद्यानुसार लादण्यात आले होते. म्हणजे देशी भाषेत जे काही वृत्तपत्र होते त्याच फक्त वृत्तपत्रांना हा कायदा लागू होता. हा वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा कायदा होता. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा प्रचंड प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर 1878मध्येच शस्त्रबंदी कायदा करण्यात आला. त्या शस्त्रबंदी कायद्यानुसार विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी करण्यात आली होती. म्हणजेच काय, भारतातील जे काही लोक असतील ज्यांच्याकडे शस्त्र असतील त्यांनी ते शस्त्र बाळगण्यासाठी इंग्रज सरकारकडे परवाना काढणं गरजेचं होतं. हा परवाना नसल्यास ते शस्त्र जप्त केले जात होते. तर अशा प्रकारे शस्त्रबंदी कायदा, वृत्तपत्र कायदा या सर्व गोष्टींमुळे लिटनचा जो कार्यकाळ होता तो बऱ्यापैकी वादग्रस्त ठरला. त्यासोबत भारतामध्ये जी ICS परीक्षा घेतली जात होती त्या ICS परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा 21ची होती. परंतु लिटन यांनी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट हा एक नवीन कायदा केला आणि त्यानुसार ही कमाल वयोमर्यादा 21वरून 19वर आणली. म्हणजे ICS होण्यासाठी तुम्हाला कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 21 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकत होतात. परंतु हीच वयोमर्यादा लिटन यांनी 19वर आणली. अशा प्रकारे लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये जो काही कारभार इंग्रजांच्या मार्फत करण्यात आला तो प्रचंड प्रमाणात वादग्रस्त ठरला होता. (1876 ते 1880) हा कार्यकाळ लॉर्ड लिटनचा होता आणि तिथून पुढे त्यांच्यानंतर लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ सुरू होतो. ही दोन नावं नीट लक्षात ठेवा. रिपन आणि लिटन दोन्ही नावं कन्फ्यूज होऊ शकतात. लिटन हा सुरुवातीला आला होता 1876ला 1876 ते 80 असा त्यांचा कार्यकाळ होता आणि लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ 1880 ते 1884 असा 4 वर्षांचा होता. तर लॉर्ड रिपन यांना उदारमतवादी व्हायसरॉय काय म्हणलं जात होतं तर लॉर्ड रिपन यांचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये त्यांनी भारतीय लोकांवर असणारे अनेक निर्बंध त्यांनी रद्द केले, अनेक कायदे बदलले आणि भारतीय लोकांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतल्यामुळे त्यांचा जो कार्यकाळ आहे तो एक उदारमतवादी कार्यकाळ त्याला आपण म्हणू शकतो. बघूयात 1881 सर्वप्रथम त्यांनी फॅक्टरी ॲक्ट लागू केला. सर्वात पहिला फॅक्टरी ॲक्ट रिपन यांच्या काळात लागू करण्यात आला होता. फॅक्टरी ॲक्टनुसार फॅक्टरीमध्ये जे काही कामगार असतील त्या कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी त्या फॅक्टरीच्या मालकांना बंधन टाकण्यात आली. त्यानंतर 1882 स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा करण्यात आला आणि भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला सुरुवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण असा प्रश्न विचारला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? रिपन. कधी करण्यात आला कायदा? 1882ला. तर हा कायदा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपन यांनी 1882ला लागू केला. त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणले जाते. त्यासोबत 1882 शिक्षण पद्धती पाहण्यासाठी त्यांनी हंटर समिती नेमली होती. हंटर समितीचं मुख्य कार्य होतं की भारतामध्ये जी शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती सुधारण्यासाठी काय काय करता येईल या संबंधित उपाययोजना हंटर समितीला करायच्या होत्या. त्यानंतर 1883 इल्बर्ट बिल त्यांनी मंजूर केले. इल्बर्ट बिल काय होते तर भारतीय सत्र न्यायाधीश यांना युरोपीय लोकांवर खटले चालवण्यास मुभा देण्यात आली होती. म्हणजे युरोपीय जे लोक होते त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर त्यांच्यावर सुनावणी करण्याचा अधिकार फक्त युरोपियन लोकांनाच होता. तो अधिकार आता भारतीय न्यायाधीशांना देण्यात आला. कशानुसार? इल्बर्ट बिलानुसार. म्हणजे इल्बर्ट यांनी केलेल्या एका कायद्यानुसार, इल्बर्ट बिलानुसार भारतीय सत्र न्यायाधीशांना आता युरोपीय लोकांवर खटले चालवण्यासाठी मुभा देण्यात आली. या बिलावर प्रचंड प्रमाणात वाद इंग्लंडमध्ये झाला आणि त्यामुळे लॉर्ड रिपन यांनी त्यांच्या
पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर हे इल्बर्ट बिल रद्द करण्यात आले. आणि अशा प्रकारे लॉर्ड रिपन यांचा जो कार्यकाळ होता तो भारतीय इतिहासातील एक उदारमतवादी त्यांचा कार्यकाळ आपण बघू शकतो की त्यांनी भारतीय लोकांवर अनेक निर्बंध जे लादले होते ते निर्बंध त्यांनी कमी करण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केले होते. लॉर्ड लिटन यांनी जो व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट प्रेस ॲक्ट तयार केला होता तो लॉर्ड रिपन यांनी रद्द केला होता. वृत्तपत्रबंदी, देशी वृत्तपत्रांसंबंधी जो कायदा होता तो कायदा लॉर्ड रिपन यांनी त्यांच्या कार्यकाळात रद्द केला होता. तर अशा प्रकारे लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ खूप महत्त्वाचा आहे. या सर्व बाबी तुम्ही लक्षात ठेवा. फॅक्टरी ॲक्ट 1881, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882, हंटर समिती 1882 आणि इल्बर्ट बिल 1883 या सर्व घटना रिपन यांच्या कार्यकाळात झाल्या होत्या.